महादेव मुंडे हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे। महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाल्याचं उघड। महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड याचा समावेश। विजयसिंग बांगर यांचा गंभीर आरोप। क्रूर हत्येचे फोटोही आणले समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात विठ्ठलाचं घेतलं दर्शन। संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधीला 675 वर्ष पूर्ण। नामदेव पायरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न। व्हर्च्युअल रियालिटी गॉगलच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा आता पाहता येणं शक्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ। संत नामदेवराव आणि संत जनाबाई यांचा 675वा संजीवन समाधी सोहळा। विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। पंढरपूर कॉरिडॉर विरोधात अनोखी पोस्टरबाजी। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने लावले पोस्टर। देवेंद्रजी, आमचा तुमच्यावर विश्वास, तुम्ही पंढरपूरची मूळ रचना कायम ठेवाल असा बॅनरवर मजकूर। तुळजाभवानी मंदिरातील शिळांना तडे। देवीचा मुख्य गाभारा आणि शिखराला धोका। पुरातत्व विभागाकडून मंदिराचे शिखर हटवण्याबाबत अहवाल। तुळजाभवानीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। देवीचं शिल्पातील रूप अष्टभुजा की द्विभुजा असण्यावरून मंदिराच्या विश्वस्त आणि अध्यक्षांमध्ये विरोधाभास। नाशिकच्या नांदगावात ठाकरे सेनेचा रास्ता रोको। गिरणा धरण 56 खेडी पाणी पुरवठा योजना। रेल्वे थांबा। अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याच्या समस्यांसह इतर प्रश्नांबाबत प्रशासनाला दिलं निवेदन। कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकातील असनोटी आणि गोव्यातील लोलिम रेल्वे स्थानकादरम्यान उद्या सकाळी 10:15 ते दुपारी 1:50 ब्लॉक। रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला पुढचे 2 दिवस रेड अलर्ट। हवामान विभागाकडून उद्या आणि परवा अतिमुसळधार पावसाची शक्यता। वाशिमच्या रिसोड तालुक्यात मांगुळ झनक, नावली, पिंपरी सरहद, कुकसा, पेनेबोरी या गावांमधील नदीकाठच्या शेतात पाणी शिरलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रक उलटला। ट्रकच्या या केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील कुंडपाळ पाझर तलावाला भगदाड। मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील लोणेरे जवळ रस्त्याची दुरावस्था। महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका। नंदुरबारमध्ये गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या तापी नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी। केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी। धुळ्याच्या साक्रीत पिंपळनेरचा पश्चिम पट्टा गावरान तांदळाचं माहेरघर। आदिवासी बांधव करतायत पारंपरिक भातशेती। नाशिकच्या येवल्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा फटका। 59 ग्रामपंचायत सदस्य ठरले अपात्र। रत्नागिरीतील रजिवडा बांगलादेश वस्तीचं नाव बदलणार। श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करण्याचा उदय सामंत यांचा निर्णय। भंडाऱ्याच्या साकोलीत अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणारा डॉक्टर अद्यापही फरार। डॉक्टर अग्रवालच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। महाडच्या तळीये दरड दुर्घटनेतील काही कुटुंबियांना अजूनही घर नाही। 44 घरांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून कोकण मंडळाला जमीनच दिली गेली नाही। वाशिमच्या पेडगावमधील ट्रक आणि बसचा अपघात। 4 जण गंभीर तर 18 जण किरकोळ जखमी। चाळीसगावच्या कोदगाव बायपासवर दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक। अपघातात 2 जणांचा मृत्यू। कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीमध्ये अमावस्येच्या रात्री भानामतीचा प्रकार। बाहुली पूजन करून कांदे, लिंबू, बटाटे, लसूण, वांगी ठेवण्यात आली। नाशिकच्या लोहशिंगवे येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये अडकला। नदीकाठचा परिसर असल्यामुळे बिबट्याचा वावर होता। जळगावच्या चाळीसगाव शहरालगत असलेल्या कापूस गोदामाला आग। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लागून असलेल्या MIDC परिसरात आग।